जेवणाची चव वाढवण्यासाठी रोजच्या भाजीपेक्षा थोडीशी वेगळी अशी ही पेरूची भाजी आज आपण करणार आहोत. याकरता असा छान पेरू घेतलेला आहे, पिकलेला व्यवस्थित असा पेरू बघून घ्यायचा आहे आणि चिरताना ह्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहोत, म्हणजे त्या दाताखाली येत नाही आणि त्रास होत नाही. त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे गूळ. साधारण हा एक मोठा पेरू मी इथे घेतलेला आहे. यात 2 व्यक्तींसाठी व्यवस्थित भाजी होते. तर मोठ्या पेरूसाठी आपण इथे घेतलेला आहे 1.5 चमचा, मोठा 1.5 चमचा गूळ. आणि आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊयात. यामध्ये टाकणार आहोत जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी आपल्याला यामध्ये द्यायची आहे. यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकून घेऊयात. हिंग टाकणार आहोत आपण यामध्ये थोडासा, आणि जो पेरू आपण चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात. याला छान व्यवस्थित हलवायचं आहे. पेरूला थोडंसं परतवून घेणार आहोत आपण. अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही अशी झटपट होणारी पेरूची भाजी खायला अप्रतिम लागते. उत्तम चवीची अशी. शिवाय उन्हाळ्यामध्ये आपल्याला छान मस्त पेरू मिळत असतात, तर वेगळं काहीतरी आपल्याला ह्यामध्ये भाजीला होतं. नेहमी त्याच भाज्या खाऊन जो कंटाळा येतो, याची चवही खूपच अप्रतिम लागते. आणि मी यामध्ये कढीपत्ता टाकायचा विसरले होते, तर थोडंसं आता मी हे बाजूला करून घेते आणि यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहे. तर मी इथे पूर्ण कढीपत्ता टाकलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याचा बारीक बारीक चिरून देखील टाकू शकतात, म्हणजे हा पूर्ण व्यवस्थित सगळ्या भाजीमध्ये मिक्स होतो, बाजूला काढला जात नाही. तर कढीपत्ता परतवून झालेला आहे. हे छान असं मिनिटभर आपण हलवून घेऊया, जेणेकरून पेरू व्यवस्थित परतला जाईल. आणि यानंतर आपल्याला जे मसाले यामध्ये टाकायचे आहेत ते यामध्ये टाकणार आहोत. आपल्याला खूप काही मसाले लागत नाहीत. आपण यामध्ये टाकणार आहोत मिरची 1 चमचा. जास्त तिखट असेल तर कमी प्रमाण वापरलं तरी देखील चालेल. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत मसाला. जो मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकलात तरी चालेल. याला असं काही नाही की आपल्याला गोडा मसालाच हवा आहे किंवा गरम मसाला हवा आहे. जो तुम्ही रोजच्या भाजीला वापरतात तो मसाला यामध्ये वापरला तरीही चालतो. त्यानंतर 1 चमचा आपण टाकलेला आहे यामध्ये धना पावडर, आणि चवीनुसार आपण इथे मीठ टाकलेलं आहे. याला छान हलवून घेऊया व्यवस्थित एकसारखं. आणि यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. आता इथे आपण दोन्ही पद्धतीने ही भाजी करू शकतो. जर हवं असेल तर अशीच कोरडी भाजी देखील आपल्याला करता येते. फक्त हिला वाफेवर शिजवून घ्यायची, म्हणजे यामध्ये पाणी न टाकता वरती झाकण ठेवून, झाकणावर पाणी ठेवून याला मंद आचेवर वाफेवर शिजवून घ्यायचं. तशी सुद्धा भाजी छान लागते. पण ज्यांना कोरडी भाजी आवडत नाही त्यांनी रस्सा भाजीसाठी यामध्ये पाणी टाकलं तरी चालतं. तर मी इथे रस्सा भाजी करणार आहे, त्यामुळे मी इथे पाणी वापरलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे यामध्ये. आणि साधारण 3-4 मिनिटासाठी याला झाकून आपण शिजवून घेतलेलं आहे. मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं उघडून बघायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता साधारण 3-4 मिनिटानंतर पेरू आपला व्यवस्थित शिजलेला आहे, म्हणजे आपली भाजी छान शिजलेली आहे. आणि पेरू शिजल्याशिवाय यामध्ये गूळ टाकायचा नाही, नाहीतर ती भाजी दाटल्यासारखी होते आणि पेरू व्यवस्थित शिजत नाही. तर इथे आपण गूळ टाकून घेतलेला आहे आणि याला एकत्र करून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून गुळाची याला चव छान येईल. कारण थोडासा आंबट गोड असा आपला हा पेरू असतो. त्यात आपण तिखट मसाले वगैरे टाकतो आणि यामध्ये गूळ टाकला की याची चव छान होते, छान येते. त्यामुळे यामध्ये आपण गूळ टाकत असतो. आता गूळ आपला व्यवस्थित यामध्ये मिक्स झाला की आपण यात टाकणार आहोत दाण्याचं कूट, जे पूर्णतः पर्यायी आहे. नसेल टाकायचं, आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालते. तर थोडीशी कोथिंबीर आपण यावर टाकूयात आणि याला एकत्र करून घेणार आहोत. आपला पेरू शिजलेला आहे, गूळ छान विरघळलेला आहे आणि भाजी देखील व्यवस्थित उकळलेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं हलवून अर्धा मिनिटानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. आपली इथे पेरूची भाजी अशी चटपटीत मस्त आंबट गोड चटकदार जिभेला चव आणणारी पेरूची भाजी तयार आहे. तुम्ही देखील करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत
नमस्ते.